जय शंभराजे मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनल। व्हॉट्सअपचे तुम्हाला असे दोन नवीन अपडेट्स आलेत आणि हे जे काही अपडेट्स आहेत छोटेसेच अपडेट्स आहेत, पण एक त्यातील अपडेट आहे ते इम्पॉर्टंट अपडेट आहे, म्हणजे ग्रुपचे एक अपडेट्स आले आणि दुसरं जे की एक अपडेट्स आहे डीपीचं अपडेट्स आहे। हे बऱ्याचशा जणांना भेटलं सुद्धा असेल। आता सध्या बीटामध्ये एक अपडेट्स आले आहेत, तर हे अपडेट्स कशा पद्धतीने वर्क होतात, कसे अपडेट्स हे यूज करायचे सगळं काय सांगणार त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले सांगतो हे दोन जी के अपडेट्स आहेत एकदम छोटे असे अपडेट्स आहेत आणि यातील दोन जी के अपडेट्स आहेत, एक प्रोफाइलचं एक अपडेट्स आलं आणि दुसरे एक ग्रुपचं अपडेट्स आहे। हे कशा पद्धतीने वर्क होतं सगळं काय सांगतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सुद्धा हे अपडेट जर भेटले नसेल तर व्हॉट्सअप एकदा अपडेट्स करून पहा आणि अपडेट्स करून जरी नाही पाहिजे तर 1-2 दिवसात सुद्धा भेटू शकतात, कारण की हे तील एक मला अपडेट स्वतः मला भेटलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला सुद्धा भेटू शकत नाही, कारण मी व्हॉट्सअप जी काय त्याचं बीटा जॉईन असून सुद्धा मला भेटलेलं नाही। सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजा व्हॉट्सअप असेल तर मी ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले जी काही अपडेट्स आहे ती प्रोफाईलचं आहे। बरेचशाच लोकांना कसं असतं की आपल्या इंस्टाग्रामचा म्हणा डीपी पण फेसबुकचा म्हणा डीपी हे जी काही रेग्युलर चेंज करतात, कोण महिन्याला चेंज करतं, तसंच तुम्ही जर व्हॉट्सअपला सुद्धा करत असेल, तुमचा जी की डीपी असेल तो जर तुम्ही डेली जर चेंज करत असाल तर तिथे एक नवीन ऑप्शन आहे, जसं की आता तिरलांवर क्लिक केलं, सेटिंगमध्ये गेलो, त्यानंतर ते डीपीवर जर मी क्लिक केलं, एडिट्सवर क्लिक केलं, आता बघू शकता येथे कॅमेरा, गॅलरी आणि अवतार आणि एआय इमेज अशा पद्धतीने 4 ऑप्शन्स आहेत। पण आता एक लक्षात ठेवा, इथं फेसबुक आणि इंस्टाग्रामचा सुद्धा ऑप्शन आहे तो ऍड होणार आहे, म्हणजे की तुम्ही फेसबुकला जो डीपी ठेवला असेल तो व्हॉट्सअपला सुद्धा बसणार आहे, इंस्टाग्रामला ठेवला तो सुद्धा तुमच्या व्हॉट्सअपला सुद्धा बसू शकतो। जर समजा तुम्ही फेसबुकचा चेंज केला तर व्हॉट्सअपचा सुद्धा तो चेंज होऊ शकतो। पण एक गोष्ट कशी आहे, ज्यावेळेस हे अपडेट्स माझ्याजवळ ऑफिशियल येईल त्यावेळेसच आपल्याला समजणार आहे, पण आता त्यांनी सांगितले की इथे फेसबुक आणि इंस्टाग्रामचा ऑप्शन सुद्धा ऍड होणार आहे। हे अपडेट्स तुम्हाला भेटले का नाही ते नक्की कमेंट्समध्ये मला सांगा। दुसरं जे काही अपडेट्स आहेत ते कोणतं आहे ते तुम्हाला सांगतो। ते जे काही अपडेट्स आहेत ते अपडेट्स आहे ते ग्रुपमध्ये अपडेट्स आले, म्हणजे की जसं की आता ग्रुप ओपन करून घेतलं त्यानंतर येथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, त्यानंतर येथे बघू शकता नवीन एक ऑप्शन तुम्हाला इथे दिसणार आहे, ग्रुपचा एक ऑप्शन आहे बघू शकता सेटिंगचा, त्यावर जर क्लिक केलं तर बघू शकता इथे नवीन सेटिंग्स जी काही आहे ते अशा पद्धतीने येणार। इथे बघा सेंड न्यू मेसेजचा ऑप्शन आहे, त्यानंतर ॲड अदर मेंबर आणि इन्व्हाइट ग्रुप लिंक, म्हणजे काय तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले तर जर समजा हा जे काही ऑप्शन ऑन असेल तर काय गोष्ट आपणच फक्त ती एडिट करू शकतो, एडिटवर क्लिक करून येथून सगळ्या गोष्टी ते आपण स्वतः फक्त जी ग्रुप ॲडमिन आहे तो एडिट करू शकतो, जसे डीपी चेंज म्हणा, नाव चेंज ही ग्रुप ॲडमिन नुसता करू शकतो। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, सेंड न्यू मेसेज, समजा ह्याला जर तुम्ही ऑफ केलं तर फक्त ग्रुप ॲडमिनच मेसेज करू शकतो, जे त्यात ॲड असतील मेंबर्स ते ॲड करू शकणार नाही। तशाच पद्धतीने ॲड अदर मेंबर्समध्ये काय आहे ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो। जसं की समजा तुम्हाला या ग्रुपमध्ये वाटत असेल की मी ज्यांना ॲड करेल त्यांनाच ॲड व्हावं आणि बाकीच्या जी की मेंबर्स तुम्ही ॲड केले असतील समजा 50-60 त्या मेंबरने दुसऱ्या व्यक्तीने ॲड करू नये, तर जर हा ऑप्शन तुमचा बंद असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फक्त ग्रुप ॲडमिनच त्या लोकांना ॲड करू शकतो। जर हे ऑन असेल तर तुम्हाला सांगतो तुमच्या ग्रुपमध्ये जितके लोक ॲड्स आहेत ते इतर लोकांना सुद्धा ते ॲड करू शकता। अशा पद्धतीने हा ऑप्शन्स आहे, जो की लास्ट सुद्धा जो की ऑप्शन आहे तो काय आहे, जी की समजा जर ह्याला ऑन केला असेल तर तुम्ही जे एकाने वेळेस आपण काय करतो ग्रुपची लिंक शेअर करतो, तर ह्याला ऑन असेल तर ह्या ग्रुपमध्ये जितके व्यक्ती लिंक असतील किंवा ॲड्स असतील ते सगळे लिंक कॉपी करून दुसऱ्या व्यक्तींना ॲड करू शकतात। आणि जर याला तुम्ही बंद केलं असेल तर काय करू शकता, जो ग्रुप ॲडमिन आहे तोच फक्त ग्रुपची लिंक शेअर करून व्यक्तींना ॲड करू शकतो। अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत। तुमचे जे अपडेट्स भेटले का ते नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हे इझिली बघू शकता। इथे एडिट ग्रुप ॲडमिनवर क्लिक केलं तर इथून जी काय तुम्ही काय करू शकता, दुसऱ्या व्यक्तीला ॲडमिन सुद्धा ते करू शकता, म्हणजे तो व्यक्ती सुद्धा ते कोणालाही ॲड करू शकता। अशा पद्धतीने जी काही आहेत हे सेटिंग्स आहेत। यातील कोणता अपडेट्स तुम्हाला भेटले ते नक्की कमेंट्समध्ये सांगा। तर चॅनलला आपले सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।